नमस्कार मंडळी, चला पाहूया मजेशीर जोक्स. टीचर: मुलांनो सांगा, सीता माता रामासोबत वनवासाला का गेली? गण्या: मॅडम, तुमच्या 3 सासू असत्या तर तुम्ही पण जंगलातच राहायला गेल्या असत्या. अहो भाऊजी, मी गेले महिनाभर बघते आहे, हे सकाळी अगदी वेळेवर तयार होऊन ऑफिसला जात आहेत. एकही दांडी नाही पूर्वीसारखी. ऑफिस अवर्स नंतर थांबावं लागलं तरी तक्रार नाही. मित्र: वहिनी, कामावर श्रद्धा असली की असं होणारच. मित्राची बायको: मग याआधी नव्हती का कामावर श्रद्धा? नाही ना, मागच्याच महिन्यात जॉईन झाली. सासूसोबत भांडण केल्यावर कधी आठवलं का की अरे यार, आपण हा पॉइंट तर बोललोच नाही. अरे भावा, तू तिला कितीही रंग लाव, पण एक दिवस ती तुझं आयुष्य बेरंग करणारच. एक पीडित मित्र. अनुभवाचे बोल. एक मुलगा लग्नासाठी पुण्यात मुलगी पाहायला जातो. मुलगा: मला ना काटकसर करणारी मुलगी हवी आहे. मुलगी: मी साखरेच्या बिस्किटावरची साखर काढून चहावाला वापरते. गुरुजी: तुझी हजेरी कमी आहे, तू परीक्षेला नाही बसू शकत. गण्या: फिकीर नॉट गुरुजी, आपल्याला जरा बी घमंड नाही, आपण उभ्यानेच पेपर लिहू बघा. गुरुजींनी शाळाच सोडली. तिच्या घरचे म्हणाले होते, आमची मुलगी 2 मिनिटात स्वयंपाक करते. नंतर कळलं की ती रोज मॅगी बनवत होती. पोलीस: काय रे, कुठं चाललाय एवढ्या रात्री? बंड्या: प्रवचन ऐकायला. पोलीस: कोणत्या विषयावर प्रवचन आहे? बंड्या: दारूपासून होणारे दुष्परिणाम. पोलीस: एवढ्या रात्री कोण देतं प्रवचन? बंड्या: माझी बायको. लग्नानंतर बायकोला घेऊन निघताना सासरे सांगतात, जावई सांभाळा. त्यात स्वतःला हा शब्द सायलेंट होता. आत्ता कळालं. चिंटू: पिंटू, मला एक सांग. पिंटू: हा बोल ना. चिंटू: सर्वात मोठं चॅलेंज काय आहे? पिंटू: परीक्षेच्या वेळी पेपरमध्ये पुढची पानं रिकामी ठेवून पेपरच्या शेवटी हे लिहून दाखव, वरील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पुस्तकात दिलेली आहेत. डॅश डॅशची हिंमत असेल तर तो पास करेल. ह्या मुली फक्त नावालाच लेडीज फर्स्ट, बाकी पहिला मेसेज आम्हा मुलांनाच करावा लागतो. काही लोक 12ही महिने चायनीज खातात, तरी पण ते चायनीज बोलू शकत नाहीत. मग एक दिवस तिळगुळ खाऊन गोड कसं काय बोलू शकतील? मुलगा: हाय, मी नवीन सॅमसंग 12 घेतला. मुलगी: वाव, कोणत्या कंपनीचा आहे? मुलगा: जा तू घरी जा, होंडा कंपनीचा आहे, पेट्रोलवर चालतो. अडाणी कुठची. बरं झालं प्लॅस्टिक बरोबर काचेवर बंदी नाही आली ती, नाहीतर दारूच्या दुकानांवर तांब्या घेऊन जायला लागलं असतं. तर मंडळी, कसे वाटले तुम्हाला भन्नाट विनोद हे नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या या चॅनलला लाईक करा, खूप जणांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. धन्यवाद.